मंडळी, येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार आहेत। या 3 वर्षात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणूक आता रंगतदार होणार यात शंकाच नाहीये। बऱ्याच दिग्गज नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठा या विधानसभेत पणाला लागणार आहेत। असाच एक राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असणारा महाराष्ट्रातला जिल्हा म्हणजे लातूर। लातूरनं महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिलेत। या लातूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 6 मतदारसंघ आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांचा विजय झाला होता। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या लातूर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019ला भाजपचे खासदार निवडून आले होते। 2024ला मात्र काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतलाय। त्यामुळे आता या जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल अशी जोरदार चर्चा सुरू आहे। याच लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। काय असेल लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची स्थिती, कशा असतील इथल्या लढती आणि कोण असतील लातूर जिल्ह्याचे पुढचे 6 आमदार, हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी, लातूर जिल्ह्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि औसा विधानसभा मतदारसंघ असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ मोडतात। मग आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत कसं चित्र असेल हे पाहूयात। तर मंडळी, लातूर जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे लातूर शहर। लातूर शहरमधून सध्या काँग्रेसचे नेते आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख हे विद्यमान आमदार आहेत। 2009, 2014 आणि 2019 असे सलग 3 वेळा ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 1,11,156 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या शैलेश लाहोटी यांना 70,741 मतं मिळाली होती। अमित देशमुख यांनी शैलेश लाहोटी यांचा तब्बल 40,415 मतांनी पराभव केला। अमित देशमुख यांचा त्यांच्या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे। लोकसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला 29,924 मतांची आघाडी मिळवून देण्यात अमित देशमुख यशस्वी ठरले होते। त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता यंदाची विधानसभा निवडणूक अमित देशमुख यांच्यासाठी सोपी असेल असं बोललं जाते। लातूर लोकसभा मतदारसंघातील यानंतरचा महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ। इथून विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र धीरज विलासराव देशमुख हे विद्यमान आमदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। तब्बल 1,35,006 मतं घेत विक्रमी मताधिक्यांनी ते या मतदारसंघामध्ये निवडून आले होते। पण त्यापूर्वीच्या म्हणजेच 2014च्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातूून द्वितीय क्रमांकाची मते घेणाऱ्या रमेश कराड यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच दिली नसल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक मॅनेज झाली अशी शंका सर्वत्र उपस्थित केली गेली होती। त्यामुळेच या मतदारसंघात द्वितीय क्रमांकाची मतं नोटा या पर्यायाला देऊन मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांना 17,195 मतांची आघाडी मिळाली होती। परंतु धीरज देशमुख सतत मुंबईत असल्यामुळे ते व्हीआयपी आमदार असल्याची टीका इथं सातत्यानं होत असते। मग जर येत्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार जाहीर केला तर धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होऊ शकते। मंडळी, लातूर जिल्ह्यातील यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघ। उदगीर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे। उदगीर विधानसभा मतदारसंघात सध्या संजय बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या संजय बनसोडे यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 96,366 मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या अनिल कांबळे यांना 75,787 मतं मिळाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर सध्या संजय बनसोडे हे अजित पवारांच्या सोबत अजित पवार गटात सामील झालेत। शिवाय ते महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदावर कार्यरत आहेत। त्यामुळे पहिल्यांदाच आमदार होऊन मंत्री झाल्यामुळे संजय बनसोडे यांची बरीच चर्चा झाली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांनी महायुतीच्या बाजूने काम करत भाजपच्या उमेदवाराला 4,796 मतांची आघाडी दिली होती। या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ही जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला जाणार हे निश्चित मानलं जाते। त्यामुळे हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सलग 2 वेळा निवडून आमदार होणाऱ्या भाजपच्या सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय। शिवाय या मतदारसंघात काँग्रेसची सुद्धा प्रचंड मोठी ताकद आहे। त्यामुळे इथून संजय बनसोडे यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अमित देशमुख यांनी व्यूहरचना आखायला सुरुवात केली। त्यामुळे यंदाची निवडणूक संजय बनसोडे यांच्यासाठी ठरेल असं बोललं जाते।
मंडळी, यानंतरचा लातूर जिल्ह्यातील पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात असणारे बाबासाहेब पाटील विद्यमान आमदार आहेत. मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून झालेल्या 12 निवडणुकांपैकी तब्बल 8 वेळा इथं अपक्ष उमेदवार निवडून आल्यामुळं हा मतदारसंघ दरवेळी चांगला चर्चेत असतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या बाबासाहेब पाटील यांनी 84,636 इतकी विक्रमी मतं मिळवली. तर त्यांच्या विरोधात तत्कालीन अपक्ष आमदार असणाऱ्या विनायक पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी 55,445 मतं मिळवली. पण त्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या अंतर्गत वादामुळे मतविभाजन झाल्यानं बाबासाहेब पाटील यांचा फायदा झाला आणि ते विजयी झाले असं बोललं गेलं. आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही जागा विद्यमान आमदार असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असे संकेत आहेत. त्यामुळे यंदा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून ही जागा भाजपला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झालेत. आणि जर ही जागा अजित पवार गटाला गेली तर या मतदारसंघात आम्ही अजित पवार गटाची मदत करणार नाही, तर इथं राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी इच्छा आता मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यंदा सुद्धा महायुतीतील अंतर्गत कलह मिटला नाही तर मतविभाजन होऊन इथून विरोधी पक्षातील उमेदवार निवडून येऊ शकतो असं चित्र निर्माण झालंय. मंडळी, लातूर जिल्ह्यातील यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ. सध्या इथून भाजपाचे अभिमन्यू पवार हे विद्यमान आमदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून लढणाऱ्या आणि 2 टर्म आमदार असणाऱ्या बसवराज पाटील यांचा पराभव केला होता. या 2019च्या निवडणुकीत अभिमन्यू पवार यांना 95,340 मतं मिळाली तर बसवराज पाटील यांना 68,626 मतं मिळाली होती. अभिमन्यू पवार यावेळी 36,714 मतांनी निवडून आले होते. पण आता हेच बसवराज पाटील भाजपामध्ये गेलेत. त्यामुळं इथून भाजपाची ताकद मजबूत झाली. त्यातच या मतदारसंघातील तिकिटावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे असं बोललं जाते. त्यातच आपल्या आमदारकीच्या काळामध्ये अभिमन्यू पवार यांनी इथं चांगला जम बसवलाय. त्यामुळे यंदाची निवडणूक अभिमन्यू पवार यांच्यासाठी अत्यंत सोपी जाईल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आणि लातूर जिल्ह्यातील पुढचा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ. 2019च्या विधानसभा निवडणुकीत इथून भाजपाच्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवला होता. त्यांना या निवडणुकीत एकूण 97,324 मतं मिळाली. मग त्यांच्या विरोधात असणाऱ्या अशोकराव पाटील निलंगेकर यांना 65,193 मतं मिळाली होती. 2004, 2014 आणि 2019 असं 3 वेळा संभाजी पाटील निलंगेकर या मतदारसंघातून निवडून आले. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातून मात्र 20,217 मतांची आघाडी काँग्रेसला मिळाली होती. त्यामुळे मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात हवा आहे अशी चर्चा झाली. त्यावर आता प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो. लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून भाजपला कमी मतदान पडलं. काँग्रेसला निलंगा विधानसभा मतदारसंघातून 20,000 मतांची लीड मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही असं स्पष्टीकरण संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलंय. त्यामुळे यंदा निलंगा विधानसभा मतदारसंघातील लढत सुद्धा रंगतदार होईल असं बोललं जातं. तर मंडळी, असं आहे लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचं चित्र. या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा एकदा आपली ताकद पणाला लावून आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, तर राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा या मतदारसंघात आपली ताकद वाढवण्याच्या विचारात आहे असं बोललं जाते. महायुती एकत्र आली आणि लढली तर या जिल्ह्यात महायुतीला फायदा होऊ शकतो असं सुद्धा चित्र आहे. मग आता लातूर जिल्ह्यातील या 6 विधानसभा मतदारसंघात काय होईल, कोण होतील लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचे पुढचे 6 आमदार, याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.